पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करून त्याचं स्वागत करत असताना महामानव फाउंडेशनच्या वतीने मालेगावकरांच्या वतीने महामानव चषकाच्या माध्यमातून आदरणीय कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचा सन्मान या ठिकाणी जो केला जातोय त्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी केला जातोय। कृष्णा सरांच्या ठिकाणी मनापासून या ठिकाणी कौतुक। बघा सत्यम चौधरी गोलीमागो सज्जनांच्या मुख्य व्यासपीठावर सन्मान केला जातोय। टेनिस क्रिकेट चे देव म्हणून त्याला आपण संबोधतोय सर कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचं आगमन झाले ते सन्मान पण करतोय महामानव फाउंडेशन यांच्या माध्यमातून। बघा पहिला चेंडू बॅटिंग करणारा संघ व्हाईट बॉल टाकला। बॅटिंग करणारा संघ आपला एक 12 खेळाडू पाठवायचा आहे, कंपल्सरी असणार आहे। व्हाईट बॉल 95 परंतु फिल्डिंग करणाऱ्या संघाने यावेळेस DRS घेतलाय, चॅलेंज केला। पहिला चेंडू पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला होता। या ठिकाणी आझाद इलेव्हन या संघाचे या ठिकाणी आझाद इलेव्हन या संघाचे संघमालक फिरोजबाईंचा सन्मान आमच्या मनसुखबाईंच्या शुभ हस्ते केला जातोय। ऑर्गनायझर कमिटी मेंबर मनसुखबाई यांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी फिरोजबाईंचा सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी करावा अशी या ठिकाणी आपणास विनंती असणार आहे। DRS घेतलाय, ठीक आहे। DRS इकडे घेतले गेले। पाहू शकाल फिल्डिंग करणाऱ्या संघाने पाहू शकाल पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलं होतं। बॅटिंग करणारा संघ आपला खेळाडू पाठवा, चला प्लीज बॅटिंग करणारा संघ आपला खेळाडू पाठवायचा इकडे। अतिरिक्त नव गरजेचे असणारी दक्षता पण सुपर ओव्हर जरी असला तरी हा यस सर हो तिसरी अंपायरकडे मागणी केली व्हाईट बॉल साठी। DRS घेतल्या गेल्या ते आपण चेक करतोय। इट्स व्हाईट बॉल आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाचा DRS कडे संपले गेले। खूप जास्त बाहेर चेंडू वळवले गेले त्या अनुषंगाने व्हाईट बॉल दिले गेला। सुरेश नॉस्टॉपर जर पाहिलं गेलं तर राहुल आहे, राहुल आणि सूरज दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुपर ओव्हर मध्ये पोहोचले गेलेत। यावेळी पाहू शकाल शपवून खेळायचा प्रयत्न राहिला होता परंतु चेंडू यावेळेस निर्धाव आलाय। पहिला चेंडू वाईट तर सत्यम चौधरीचा पलटवार राहिलाय। सुपर ओव्हरची मॅच आहे महामानव चषकामध्ये पहिला सामना सुपर ओव्हर आपण पाहतोय। महाराणा KKR विपक्ष मंगलमूर्ती इलेव्हन या दोन संघांमध्ये यावेळी पाहू शकाल जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता। लेग स्टंप मिस करते, चेंडू नॉन साइड फेकी झाली परंतु पाहू शकाल पंचांनी दर्शवलाय इट्स व्हाईट बॉल। व्हाईटचे पण 2 धावा नक्कीच झाल्या। धावसंख्या धावपत्र 3 अंकावर दबाव राहिला। सत्यम चौधरी थोडासा एक्स्ट्रा गोलंदाजी करतोय। सुपर ओव्हरचा सामना आहे। जर पाहिलं गेलं तर प्रेक्षकांना पहिल्या सामन्यामध्ये मेजवानी दिली गेली आहे आणि यानंतर पाहू शकाल ज्या खेळाडू चर्चा पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर राहिली आहे तो खेळाडू आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटणार आहे। या अनुषंगाने तर ती प्रेक्षक जास्त प्रमाणे इकडे पोहोचलेत सामने पाहण्यासाठी। पाहू शकाल मागे जाऊन फेकला, चेंडूला ठोकून दिलाय, सहज सीमा रेषा पार आलाय षटकार 6 धावा। जर पाहिले गेलं तर राहुल या बॅटरच्या माध्यमातून राहुलने पहिला चेंडू फेस केला त्यावर षटकार ठोकला। सूरज 1 चेंडू 0 बॅटिंग करत त्याच्या पक्षामध्ये जर पाहिलं गेलं तर 2 वाईट टाकले होते सत्यम चौधरीने आणि 2 चेंडू 9 धावा दाखल। 2 चेंडू 9 धावा दाखल। सुपर ओव्हर मध्ये काय सुरुवात केली, सुपर सुरुवात म्हणावे लागेल राहुलच्या बॅटमधून झाली आहे। पहिल्या 2 मध्ये दबाव पूर्णपणे मंगलमूर्ती इलेव्हन या संघावर पाहू शकाल थोडासा बदल करता क्षेत्रक्षणामध्ये। तर ती प्रेक्षक आमच्या मुख्य व्यासपीठाकडे आहेत। कृष्णा सातपुते आमच्या मुख्य व्यासपीठावर सामन्याचा आनंद घेत आहेत तर सन्मान सुद्धा केला गेला आमच्या मुख्य व्यासपीठावर। जर पाहिलं गेलं तर यावेळी पाहू शकाल शफल झाले होते आपल्या बाद चेंडू पॉईंटला खेळला गेला। डीपमध्ये खेळाडू चेंडूवर चेंडूला फील्ड करतो, पहिली धाव घेतली आहे परंतु पाहू शकाल एकेरी धावाने समाधान मानावं लागेल। पाहू शकाल बॅटर राहुल
दुसरी धावांचा प्रयत्न करत परंतु सूर्यने नकार दिला. स्वतः स्ट्राईक ठेवली आहे. 3 मध्ये 10 आल्यात. 3 मध्ये 10 अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये एखादा मोठा प्रकार झाला 20+ धावा जर झाल्या तर एक मोठा धावफलक म्हणावा लागेल. बघा सुपर ओव्हर मध्ये फ्लड लाईट आहे पाहू शकाल. विकेट पाहू शकाल. सरळ बॅटने कडक सडक पे कडक बॅटिंग पे धडक आला षटकार 6 धावा. चौधरीवर हल्ला बोल केला गेला. स्वीट 16 म्हणजे 16 धावा धापळकावर आहेत. 4 चेंडूमध्ये 2 षटकार 2 व्हाईट बॉल 2 सिंगल आलेत. यापैकी पाहू शकाल हा चांगला चेंडू आहे. तसा बॅटर शफल झाले होते. टप्प्यावरती चेंडू सरळ उसळी घेऊन निघून गेला. परंतु बॅटिंग करायला संघाने डीआरएस घेतलाय. बॅटिंग करायला संघाने व्हाईट बॉल साठी डीआरएस घेतलाय. बघा ज्या गोलंदाजांनी मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजावर नक्कीच हल्ला बोल केला सुपर ओव्हर मध्ये. It's a fair ball. It's a fair ball. त्यावेळेस अजून एक चांगला चेंडू 16 धावा धापळकावर आहे. जर पाहिले तर विकेट बाद होईल. सूरज मैदानाच्या बाहेर 17 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुपर ओव्हर मध्ये बॅटिंग करताना मंगलमूर्ती 11 या संघाला 17 धावा बनवायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. 17 धावांची गरज असणार. तू पाहू शकतो पहिल्या सामन्यात. चला लगेच बॅटर आपले सज्ज जवळचे मंगलमूर्ती 11 संघाने विनंतीशील महाराणा केकेआर आपण लगेच मैदानाच्या आत फिल्डिंग साठी सज्ज व्हायचं. खूप सुरेख सामना आपण पहिल्याच सामन्यामध्ये पाहिला. अप्रतिम दर्जेदार ही स्पर्धा महामानव फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित केली गेली. महामानव चषक पाहू शकाल. आजचा दुसरा सामना एका बाजूला श्रावणी 11 विपक्ष आझाद 11 एका बाजूला पाहू शकाल. कृष्णा सातपुते दुसऱ्या बाजूला वाशिक शेख. 2 अप्रतिम खेळाडू ऑल इंडिया ओपन संघ आज आपण पाहणार आहोत. महामानव फाउंडेशन मालेगाव आयोजित महामानव चषक 2026 चा महाथरार आपण पाहतो 70 या युट्यूब वाहिनीवर. जर पाहिलं गेलं तर काढणार आहोत. परंतु आपण एक अनाउन्समेंट करतोय. कुठलाही संघ मैदानाच्या आतमध्ये जेव्हा फिल्डिंग साठी जाईल पूर्ण लाईन मध्ये जायचं ज्या प्रकारे आपण महाराणा केकेआर संघाला पाहतोय. सामना संपल्यावर फिल्डिंग करणार संघ लाईन अप मध्येच मैदानाच्या बाहेर यायचं आहे हे पण लक्षात घ्या. आजची लॉट आपण पाहतो आमच्या स्क्रीनवर. महाराणा केकेआर विपक्ष मंगलमूर्ती 11 पहिला सामना. दुसरा सामना श्रावणी 11 विपक्ष आझाद 11 असे सामने होणार. आणि त्यानंतर विनर सामना होईल. लुझर सामना होईल. परत एक विनर एक लुझर सामना. शेवटचा सामना दोन्ही विनर संघामध्ये होईल. त्यामध्ये एक संघ क्वालिफाय होईल. हे पहिल्या दिवस उद्याची लॉट आपण पाहतोय. त्यामध्ये आपण पाहू पहिल्याच सामन्यामध्ये माकसर 11 विपक्ष निजाम 11 त्यानंतर झहीर 11 विपक्ष धर्मवीर प्रतिष्ठान दाभोडी या 4 संघांमध्ये उद्या दिवस आपण पाहणार आहोत. हे लॉट्स आहेत उद्याचे. आपण पाहू शकाल 20 ते 24 आपण अप्रतिम दर्जेदार स्पर्धा पाहणार आहोत. महामानव फाउंडेशन मालेगाव आयोजित महामानव चषक 2026 चा महाथरावर MSG कॉलेज ग्राउंड मालेगाववर. लगेच या मैदानामध्ये पाहिलं तर प्रेक्षकांची भरमार असते. चला बॅटर लगेच घाई करा. जास्त वेळ घेऊ नका. बॅटिंग करणारा संघ आपले फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. गरज आहे. 6 चेंडू 17 धावा. बघा सुपर ओव्हर जर टाय झाली
म्हणूनच सुपर ओव्हर, जेव्हा पण रिझल्ट येत नाही तेव्हा पण सुपर ओव्हर कंटिन्यू असणाऱ्या आमच्या आयोजकांचा कॉल आहे, हे पण लक्षात घ्या. 6 मध्ये 17ची गरज आहे. 2 बॅटर मैदानाच्या आत जर पाहिले गेलं तर बबलू खामकर आणि रवी बुंबाक अशी रवी गुले, माफ करा, रवी गुले आहे. हा, ज्या बाउंड्री लाईन्स वर बाईक तुम्ही जवळ ठेवलेत ना कमीत कमी 3 ते 4 फूट लांब ठेवा. कारण एखादा चेंडू जर वाऱ्यामध्ये आला, एखादा खेळाडू तुमच्याकडे जर आला तर त्याला खूप मोठी इजा होऊ शकते, बाईकवर धडक लागून. तर प्लीज मी विनंती करतो आमच्या आयोजकांकडून, आपण बाईक थोडस मागे ठेवा. मालेगावकरांची जी डिसिप्लिन तुम्ही दाखवायचं, मालेगावकर जर पाहिलं तर क्रिकेटसाठी नक्कीच खूप उत्कृष्ट असतो, त्यांचं प्रेम खूप जास्त ते तुम्हाला दाखवायचं आजच्या दिवसामध्ये. ऑल इंडिया ओपनचे खेळाडू पाहणार आहोत, तुमच्याच साडी स्पर्धा भरवली गेली. प्रेक्षकांनी विनंती असणार आहे थोडंसं मागे आपले बाईक्स पार्क करायचे आहेत. थोड्या मैदानाच्या आत पहिल्या षटकोनाला गोलंदाज पाहिलं गेलं तर गोलंदाज मागवर सज्ज झालाय विकास पवार. विकास पवार जर पाहिले तर मागील 2 दिवसामध्ये अप्रतिम खेळी साकारली होती, जेव्हा तू हिम्मतनगर बिग बॅश मध्ये पाहायला भेटला आपल्याला. अप्रतिम गोलंदाजी संभाजीनगरहून बिलॉंग करतो आणि गोलंदाज जर पाहिले गेलं तर अप्रतिम त्यांनी गोलंदाजी केली होती हिम्मतनगर बिग बॅश मध्ये. तोच गोलंदाज सज्ज झाला मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू फुलटॉस, नो लुक, परंतु पाहू शकाल विकेट बुक झालाय. फलंदाज बबलू बॅक टू द आउट, फर्स्ट विकेट गॉन. अप्रतिम अप्रतिम सुरुवात, विकास पवारची पॉवर आणि पहिला चेंडू बबलू बॅक टू द आउट गॉन. बघा, क्रिकेट असं खेळायला कधीही रंग बदलू शकतो. पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर आपण महाराणा केके संघ धावांचा पाठलाग करत होता. सुपर ओव्हर तो संघ धावा डिफेंड करतोय आणि मंगलमूर्ती 11 पहिल्या सामन्यामध्ये धावा डिफेंड करतोय, तो संघ धावाचा पाठलाग करतोय. हा क्रिकेटचा खेळ राहिलाय. पुन्हा आपण सांगतो की भारतीय सरडा, भारतीय राजनीती जेवढा रंग बदलते त्याहून जास्त रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ राहिलाय आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 5 मध्ये 17ची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय गणेश अडवड्या. त्या विपक्षामध्ये विकास पवारने पॉवर दाखवली आहे, सुरेख गोलंदाजी केली आहे, अप्रतिम गोलंदाज राहिलाय. खूप कमी काळामध्ये या गोलंदाजी चर्चा राहिली आहे. विकास पवार अप्रतिम अष्टपैलू खेळाडू राहिलाय आणि अप्रतिम तो गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडू विकेट बाद केला, त्यामध्ये पाहू शकाल अप्रतिम झेल टिपला गेला, स्क्वेअर लेगला. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव टाकला गेलाय. 4 मध्ये 17ची गरज आहे. त्यावेळी जोराला चेंडू फेकून दिलाय, सडक पे कडक आलाय षटकार. खाऊ गल्लीमध्ये मला वाटतं प्रेक्षक तिकडे खाऊ खातायत, तिकडे जाऊन चेंडू जमा झालाय. 6 धावा. तिकडे मला काका होते, चाचा काहीतरी खात होते, डोक्यावर चेंडू निघून गेलाय. ते सरप्राईज झाले कुठून आलाय चेंडू, परंतु ते सुद्धा पाहतात क्रिकेटचा आनंद घेत आहेत. अजून एक मोठा प्रकारचा प्रयत्न, विकेट किपर चेंडू काढले आणि पाहू शकाल खेळी समाप्त, सामना विजय झालाय. 10 धावांनी सामना विजय होतोय. महाराणा केके आज संघ पहिल्या सामन्याचा विजेता संघ राहिलाय. हा, चला विनंतीशील आझाद दिलवेल संघ रवी अहिरे, आपला संघ लगेच